आधी उल्हासनगर कोर्टात उल्हासनगर बार असोसिएशनमध्ये कमिटी मेंबर म्हणून निवडून आलेली आहे। त्याच्यामुळे महिलांचे काही प्रश्न आहेत, महिलांचे काही मुद्दे आहेत ते मला चांगले माहीत आहेत। आता हे जे नवीन कोर्ट आहे चिखलोली अंबरनाथ, त्या तिथे पण मी जॉईंट सेक्रेटरी म्हणून उमेदवारी लढत आहे। आता मी ह्या इथे का लढत आहे, कारण की मला महिलांचे जे प्रश्न आहेत ह्याचा अनुभव असल्यामुळे इथेही नवीन जे कोर्ट झाले आहे तिथे तर खूप मोठे प्रॉब्लेम आहेत महिलांसाठी। खास करून ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे। ज्या नवीन ज्युनियर आहेत, इंटर्न्स आहेत, त्या बघते मी बऱ्याच वेळा कोर्टात गेल्यानंतर त्या चालत चालत फॉरेस्ट नाक्यापर्यंत जातात आणि तिथनं त्यांना नंतर रिक्षा मिळते। CCTV त्या रोडवर असणं गरजेचं आहे, हे फक्त महिलांसाठीच नाही पण इन जनरल सगळ्याच वकिलांसाठी ते गरजेचं आहे। कारण आज आपण बघतो की बऱ्याच वकिलांवर हल्ले होतात, तर ते आपल्याला टाळण्यासाठी ते गरजेचं आहे। महिलांच्या आमच्या बार रूममध्ये CCTV कॅमेरा लागणे फार गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला तिथे क्लायंट पण येऊन बसतात आणि मग काही चोरीबिरी होण्याची शक्यता असते। मला ह्या सगळ्या गोष्टीचा आधीच्या निवडणुकीमध्ये मला त्याची अनुभव असल्यामुळे मी आज ह्या पदासाठी निवडणूक लढत आहे। फक्त महिलांसाठीच नाही पण बाकीच्या जे ॲडव्होकेट्स आहेत, बाकीचे सगळे ॲडव्होकेट्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मी माझ्या जबाबदारीने काम करेन। राहिला मुद्दा की फक्त इलेक्शन लढण्यापुरताचा नाही आहे, माझा एक विचार आहे की नवीन जे ॲडव्होकेट्स आहेत किंवा जे ॲडव्होकेट नवीन बनलेले आहेत, त्यांची मुलं ॲडव्होकेट्स आत्ता झालेली आहेत, कसं पुढे करिअर करावं किंवा कसं केसेस ह्या हँडल कराव्यात ह्याच्यासुद्धा मी मार्गदर्शन करण्यासाठी ती जबाबदारी घेणार आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत मला तुमचे बहुमूल्य मत देऊन विजयी करा। लक्षात ठेवा, माझा अनुक्रमांक 10 आहे।